नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलेलो हार्ट डिसऑर्डर अल्ट्रा रॅपिड रिव्हिजन हे DHS आणि DMAR फार्मसीसाठी खूप ॲप्लिकेबल आहे. जसं की करोनरी हार्ट डिसीज म्हणजे काय असते, याच्यातनी हार्ट मसल डॅमेज होत असते ड्यू टू इन्सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड. कंजेनिटल हार्ट डिसीज म्हणजे काय असते, स्ट्रक्चरल डिफेक्ट्स कॉज होत असते फ्रॉम द इन द हार्ट प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. हार्ट फेल्युअर म्हणजे काय असते, हार्ट नाही का पंप नाही करू शकत ब्लड टू बॉडी टू मीट द बॉडी रिक्वायरमेंट्स. मायोकार्डियल इचएमए म्हणजे काय असते, तर रिड्यूस ऑक्सिजन सप्लाय टू हार्ट मसल ड्यू टू डिक्रीज ब्लड फ्लो. त्याच्यानंतर पेरिकार्डियल डिसऑर्डर्स अफेक्ट्स द प्रोटेक्ट सॅक. जे सॅक असते पेरिकार्डियम असते त्याने का हार्टचं काय असते प्रोटेक्टिव्ह लेअर असते, त्याच्यात डिसऑर्डर होणं म्हणजे काय असते पेरिकार्डियल डिसीज. पल्मोनरी हार्ट डिसीज म्हणजे काय असते, तर राईट वेंट्रिकल. ठीक आहे, राईट वेंट्रिकल डिस्फंक्शन होणं दॅट इज रिझल्टिंग फ्रॉम लंग. हे लंग्समुळे होत असते राईट वेंट्रिकलचं डिस्फंक्शन होणं. ठीक आहे, त्याला काय म्हणत असते पल्मोनरी हार्ट डिसीज. स्ट्रोक म्हणजे काय असते, ब्रेन डॅमेज होणं, डायरेक्टली ब्रेनमध्ये डॅमेज होते बाय ब्लॉकेज ऑफ सेरेब्रल ब्लड वेसल. ठीक आहे, सेरेब्रल ब्लड वेसलचं जरासं डॅमेज होऊन जाते, त्याच्यामुळे नाही का ब्लॉकेज होऊन जाते, दॅट इज कॉल्ड एज ब्रेन डॅमेज. त्यानंतर आहे वल्वल हार्ट डिसीज. वल्वल हार्ट डिसीज माल फंक्शन और डॅमेज एज वन और मोर हार्ट वॉल्स अफेक्टिंग ब्लड सर्क्युलेशन. ठीक आहे, वन और हार्ट वॉल्समध्ये नाही का डिफेक्ट येत असते, त्याच्यामुळे नाही का ब्लड सर्क्युलेशनमध्ये अफेक्ट होत असते. तर हे झाले सर्व, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली आपल्याला नाही का डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला बघायला मिळते फार्मासिस्ट एक्झाममध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.